माझं नाव शुभम पवार. मी माझ्या भावाची नर्सरी आहे, पुष्परत्न नर्सरी म्हणून. तिथं आंब्याचे रोपं पाहिले, त्याच्याकडनं हे रोपं मागवले. नवीन काहीतरी आगळा वेगळा शेतीमध्ये प्रयोग करावा म्हणून मी आंब्यांचा नवीन व्हरायटी ज्या पाहिल्या त्याच्याबरोबर जाऊन सर्च केल्या. त्याच्यानंतर मला ज्या आवडल्या त्या मी मागवल्या. आणि यूट्यूबला पण भरपूर ह्या आंब्याची प्रसिद्धी यूट्यूबला बी भरपूर आहे. मियाझाकी म्हणून हा आगळा वेगळा प्रयोग आपल्याकडे होतो, सक्सेस होतो का नाही हे करून बघावं म्हणून मी हा प्रयोग केलेला आहे. एक झाडी हे आणि एक जपानी बांगलादेशी आंबा काटेनाम म्हणून आहे, ती व्हरायटी मी आणली. दोघं चांगल्या प्रकारे आपल्या काळ्या मातीमध्ये एवढ्या 42 डिग्री टेम्परेचरमध्ये एकदम सुंदर असा आंबा आलेला आहे. हा आंबा आज कमीत कमी एका झाडावर 35-40 कैरे आलेले आहेत. हे पहिल्याच वर्षाचं पीक आहे. पहिल्याच वर्षी इतकं भारी उत्पन्न दिलेलं आहे. त्यात अजून गारपीट झाल्यानंतर कमीत कमी 25% आंबे ह्या झाडावरनं ड्रॉपिंग झालेली आहे. बरं, या मार्केटमध्ये काय किंमत असेल या आंब्याची? मार्केटमध्ये तसं यूट्यूबला तर 2.5-3 लाखापर्यंत 2.5 लाखापर्यंत दाखवते. पण आपला हे पहिलंच वर्ष आहे, अजूनपर्यंत आपण काही मार्केटमध्ये पाठवलेलं नाही. रोपं मागवले, नवीन काहीतरी आगळा वेगळा शेतीमध्ये प्रयोग करावा म्हणून मी आंब्यांचा नवीन व्हरायटी ज्या पाहिल्या त्याच्याबरोबर जाऊन सर्च केल्या. त्याच्यानंतर मला ज्या आवडल्या त्या मी मागवल्या. आणि यूट्यूबला पण भरपूर ह्या आंब्याची प्रसिद्धी यूट्यूबला बी भरपूर आहे. मियाझाकी म्हणून हा आगळा वेगळा प्रयोग आपल्याकडे होतो, सक्सेस होतो का नाही हे करून बघावं म्हणून मी हा प्रयोग केलेला आहे. एक झाडी हे आणि एक जपानी बांगलादेशी आंबा काटेनाम म्हणून आहे, ती व्हरायटी मी आणली. दोघं चांगल्या प्रकारे आपल्या काळ्या मातीमध्ये एवढ्या 42 डिग्री टेम्परेचरमध्ये एकदम सुंदर असा आंबा आलेला आहे. हा आंबा आज कमीत कमी एका झाडावर 35-40 कैरे आलेले आहेत. हे पहिल्याच वर्षाचं पीक आहे. पहिल्याच वर्षी इतकं भारी उत्पन्न दिलेलं आहे. त्यात अजून गारपीट झाल्यानंतर कमीत कमी 25% आंबे ह्या झाडावरनं ड्रॉपिंग झालेली आहे. बरं, या मार्केटमध्ये काय किंमत असेल या आंब्याची? मार्केटमध्ये तसं यूट्यूबला तर 2.5-3 लाखापर्यंत 2.5 लाखापर्यंत दाखवते. पण आपला हे पहिलंच वर्ष आहे, अजूनपर्यंत आपण काही मार्केटमध्ये पाठवलेलं नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.